निसर्गरम्य वातावरण म्हणजे अलिबाग आणि पेण. तर तिथे छान नारळाचे झाडं आणि सुपारीचे झाडं पाहायला मिळतात. अतिशय निसर्गरम्य वातावरण असं. तर आम्ही निघालो फिरायला. तर दुसरा दिवस होता चला, तर आम्ही आता कुठे चाललो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघा सगळीकडे हिरवळ डोंगर अशा वातावरणात आम्ही गेलो होतो. तर तिथला वातावरण बघून तर खरंच मंत्रमुग्ध होतं. तर सगळीकडे शांतता, थंडगार वारा. तर हा आहे शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. तर शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला हा 1680मध्ये. तर एवढा सुंदर किल्ला, सगळं दगडी आणि रेखीव काम बघायला मिळतं. तर सर्वात आधी खूप मोठं गेट आहे, त्यामधून आतमधून जावं लागतं. आतमध्ये बघा छान दगड दिसतात आणि हा पूर्ण बेट आहे. तर त्यामध्ये बघा आणि दरवाजा तर बघून घ्या किती मोठा आहे. तर आधी दरवाजाचा मी फोटो काढून घेतला. तर बघा दरवाजा आणि तिथे आणि ते सर्व माहिती त्यांनी दिलेली होती. ऐतिहासिक पर्यटक स्थळ म्हणूनही ओळखलं जातं. आणि बघा यामध्ये तलाव आहे आणि येथे गोड्या पाण्याचं तलाव एवढं मोठं आहे की विचारही करू शकत नाही. तिथे पायऱ्या आहे, पायऱ्या चढून आतमध्ये जावं लागतं. आतमध्ये सुद्धा तिथे जाता येतं आणि आम्ही आतमध्ये न जाता दुरूनच बघितलं, कारण की पाणी खूप होतं. म्हणून तिथे बघा इथे गणपतीचे मंदिर आणि देवीचे मंदिर आहे आणि महादेवाचे सुद्धा इथे मंदिर आहे, त्यांचं सुद्धा दर्शन होतं. ही आहे तुळस. मी कधीच तुळस एवढी मोठी बघितली नाही, पहिल्यांदा एवढी मोठी तुळस बघितली, तेही दगडाची कोरीव. आणि हे आहे गणपतीचं दर्शन. तिथे गेल्यानंतर आधी गणपतीचे दर्शन घ्यावे, कारण की तिथे गणपतीचे दर्शन आहे. छान गणपतीचे दर्शन करून घेतले. नंतर गेलो आम्ही देवीच्या मंदिरात. तिथे देवीचं मंदिरसुद्धा आहे आणि महादेवाचं सुद्धा दर्शन घेतलं जाते. मस्त तुळशीजवळ जाऊन आम्ही छान दर्शन घेतलं. नंतर सगळीकडे बेट पाहायला गेलो. बेट पाहायला गेल्यानंतर हे आमचं मित्रमंडळ. तर राजवी बघा, राजवी तर फिरून फिरून थकून गेली होती. राजवीला आता कंटाळा येत होता, कारण की तिचे पाय गळून गेले होते. बेट खूप मोठा होता आणि खूप सारे तिथे फोटोशूट केला. नंतर बघा आणि खरंच ऐतिहासिक स्थळ म्हणून मुलांना दाखवायला नक्की न्या. नंतर गेलो आम्ही बेटावर. तिथून वरून जर बघितलं तर पूर्ण निळा आणि निसर्गरम्य समुद्र जो असतो तो पूर्ण तिथून बघायला मिळतो. अथांग समुद्र, निळा, शांतता आणि थंडगार वारा इथे अनुभवायला मिळतं. मुलांना सुद्धा पाहायला नक्की घेऊन जा, कारण की हे पर्यटक स्थळ म्हणूनच नाही तर एक ऐतिहासिक स्थळ म्हणून हे आहे. आणि खरंच खूप छान असा हा किल्ला आणि तसंच बेट आहे आणि हे समुद्राच्या मधोमध आहे आणि खूप छान वातावरण इथलं बघायला मिळते. तर तुम्ही बघू शकता. तर इकडे समुद्रात बघा थंग समुद्र आहे आणि निळसर पाणी आणि छान मधात बेट. तर तुम्ही पण विचार करू शकता किती सुंदर बेट असेल हे. कोलाबा किल्ला खरंच खूप अतिशय सुंदर आहे. तर मुलांना तर खूप मस्ती केली आणि मजा मस्ती केली. नंतर बघा फोटो काढून घेतले. तर सगळीकडे तिथं दगडच आहे, माती तर दिसत नाही. चला तर भेटू पुढे.